मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे शनिवारी सकाळी 9 वाजता मुंबईकडे मार्गस्थ होणार आहेत। 26 जानेवारीला हा मोर्चा मुंबईवर धडकणार आहे। आतापर्यंत सरकारने त्यांची समजूत काढण्याचे अनेकदा प्रयत्न केले, मात्र जरांगे त्यांच्या मागणीवर ठाम आहेत। 54 लाख कुणबी प्रमाणपत्र दिल्याशिवाय मी मागे हटणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे। आता जरांगेंचा हा पेपर सरकार कसं सोडवतं ते पाहावं लागेल। आपच्या दुरुस्तीच्या नावाखाली वेळ मारून न्यायचा आहे, एवढंच काम सुरू आहे। तुम्हाला लक्ष घालण्याचं आव्हान करून तुम्ही घालणार नसाल, मग मात्र आम्ही मुंबई सोडित नाहीत। तयारी पूर्ण झालेली आहे, निघाले मराठी मुंबईला। आम्ही सुद्धा निघालो 20 तारखेला। आरक्षण दिलं तरी निघालो, नाही दिलं तरी निघालो। आरक्षण मिळालं तर गुलाल घेऊन जायचं, नाही मिळालं तर आरक्षण आणायसाठी जायचं। 26 जानेवारीला मराठी मुंबईत किती ताकदीची धडक मारतायत। 20 जानेवारी जरांगे मुंबईकडे करणार कूच। जरांगेंना रोखण्यासाठी सरकारची धावाधाव। मराठा आरक्षणासाठी जरांगेंच्या लढ्याचा तिसरा अंक मुंबईत रंगतोय। कुणबी नोंदी आढळलेल्यांना तातडीने प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सरकारने सुरू केली आहे, तर दुसरीकडे जरांगेंची समजूत काढण्यासाठी आमदार बच्चू कडूंचं शिष्टमंडळही आंतरवलीत भेट देऊन आलं। मात्र जरांगे मुंबईत येण्यावर ठाम आहेत। उपोषण सोडायला आलेले ते 6-7 मंत्री कुठे आहेत? ते कुठे आहेत? त्यांची जबाबदारी। फसवायला आलते का मराठ्याला? मग नुसते ते जे 5-7 जण आले होते ते मराठ्यांना फसवायला आलते का? याच्यामध्ये शिंदे साहेबांना आणि फडणवीस साहेबांना ताकदीने आता लक्ष घालणं गरजेचं आहे, आणि त्या दुसऱ्या पवार साहेबांना सुद्धा ताकदीने याच्यात लक्ष घालणं गरजेचं आहे। कोणीही आता मागं न राहता याच्यात लक्ष घालणं गरजेचं आहे, आणि तुम्हाला लक्ष घालण्याचं आव्हान करून तुम्ही घालणार नसाल, मग मात्र आम्ही मुंबई सोडित नाहीत। मुंबईत जरांगेंसह आंदोलनात सहभागी होण्यासाठी कूच करण्याची तयारी गावागावात सुरू झाली आहे, तर मुंबईतलं आंदोलन स्थगित करावं असं आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे। माननीय आता बघा, माननीय बच्चू कडू साहेब गेले 3 दिवस रोज जातात, मग ते स्वतः त्यांच्याशी चर्चा करतायत। मी आज आपल्या माध्यमातून त्यांना विनंती करतोय की आमची सुद्धा चर्चा करायची तयारी आहे, पण काय होणार आहे? एवढी मोठ्या संख्येने लोक मुंबईत आली, मुंबईमधल्या लोकांची गैरसोय होणार। मुंबई मला माणूस मिनिटा चालत असतो, म्हणजे मिनिटावर त्यांचे दिनक्रम त्यांचा ठरलेला असतो। त्यांची गैरसोय होऊ नये, बाहेरनं मुंबईत जाणाऱ्या लोकांची गैरसोय होऊ नये, ही शेवटी आमची भूमिका आहे। मागासवर्ग आयोग आहे तो आपण नव्याने गठीत केलेला आहे, त्याच्यावर जस्टिस सुकरे आणि आणखी टीम काम करते। डेटा गोळा करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे, त्यामुळे सगळीकडून सुदैवाने एक मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात एक चांगली वातावरण तयार झालेलं आहे। मराठा समाजाला आरक्षण आम्ही देणार, ओबीसी आणि इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता, त्यांच्यावर नुकसान न करता मराठा समाजाला आरक्षण टिकणार, कायद्याच्या चौकटीत बसणार आम्ही देणार। एक लक्षात ठेवा, मुंबईचं स्वास्थ्य किंवा वातावरण कोणी येण्याने बिघडणार असेल तर सरकार त्या संदर्भात योग्य ती भूमिका घेईल। मनोज जरांगेंनी त्या ठिकाणी त्यांच्या आंदोलनाच्या मागे सर्व मराठा समाज आहे, सर्व पक्ष आहेत, सगळे नेते आहेत, पण कुठलंही आंदोलन हे आततायीपणा करून त्या ठिकाणी होत नसतं। सर्व लोक त्यांच्या पाठीशी आहे, सरकार त्यांच्या भूमिकेशी सहमत आहे। कायद्याच्या चौकटीत बसून मराठा समाजाला आरक्षण दिलं जाणार आहे, न्याय दिला जाणार आहे। मात्र आता जरांगे थांबणार नाहीत। मुंबईत हे आंदोलन होणार हे जवळपास नक्की झालंय। आता सरकार हा अवघड पेपर कसा सोडवतं याची उत्सुकता राज्याला आहे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।